तर मग मी आले आणि इथे आल्यानंतर या सगळ्यांना भेटले. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आरुण साहेब तयार होऊन बसलेत आणि आज त्याच्या आहेत स्पोर्ट्स. एक ORSचं पाणी मी त्याला बनवून देणार आहे बॉटलमध्ये. आणि दुसरी गोष्ट, स्पोर्ट्स झाल्यानंतर काहीतरी खातील म्हणून चना चाट करून देते. तर यासाठी चणे हे उकडून घेतले. अजून अर्धा तास आहे, फक्त 10 मिनिटात पटकन येते. त्याला झोपायला लावलेलं मी 1 वाजता झोपायला लावलेलं. 2:30 वाजता तो उठलाय, 2:15 वाजता उठलाय. उठून स्वतः त्यांना आवरलेलं आहे. आता पटकन हे करून देते, त्याला सोडून येते. आणि ते चटणी बघताय, 2 दिवस माझे एवढे धावपळीत गेले की मला बरणी आणायलाच मिळाली नाही. प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवून उपयोग नाही असं मला वाटतं. मम्मी बोली प्लास्टिक तसंच ठेव डब्यामध्ये घालून, पण तरी सुद्धा रिस्क नको आहे मला. चटणी खूप छान बनली आणि खूप जणींनी विचारलं की वर्षभर तुला एवढं तिखट लागतं का धनश्री? तर तेवढं लागत नाही. मसाला आपण व्यवस्थित ठेवला तर 1-2 वर्ष आपण निवांत चांगला वापरू शकतो तो. तर ते पण मला घेऊन यायचं आहे. दळप टाकलेलं आहे ते पण घेऊन यायचं आहे. भाजीचं तर सगळं आहे. आणि आता आवरते पटपटपट. तर बुकिंग्स पण मी घ्यायला लागले आता कंटिन्युअसली. ते पण हळूहळू सुरूच आहे. कधी माझी म्हणजे इंस्टाग्रामवरून माझी मैत्रीण घेते बुकिंग्स. इंस्टाग्रामचं ती बघते आणि जे व्हॉट्सअपचं आहे तर ते मी बघते. कधी ते मैत्रिणीकडे फोन असतो जेव्हा तिचं जास्त काम असेल तेव्हा. तर मला ते करत बघते. पहिले हे करून देते आरोला, पटकन शाळेला सोडून येते आणि त्याच्यानंतर बाकीचं काम करते. आणि तुमच्याशी माझा जो दिवस आहे तो ही शेअर. ही चणी आणि खालच्या साईडला इथे मी फरसाण दिले. आरव मस्त काय म्हणतात त्याला, सगळ्यात फेवरेट आहे त्याच्या. आता थोडासा खाल्लाय, निघतोय तो आता वाजले 3ला 10 मिनिटं आहे. मी पटकन सोडून येते त्याला. आता निघाले मी एका मैत्रिणी म्हणण्यापेक्षा आजच मैत्रीण बनली ती म्हणायचं. आरोला स्विमिंग क्लासला जिथे सोडायला जाते तिथे अचानक मला एकटी भेटली आणि ती माझे व्हिडिओज पाहते आणि तिने हळदी कुंकूचं आमंत्रण दिलं. मग हळदी कुंकूचं आमंत्रण दिलं, मी नाही म्हणू शकले नाही. आणि आता निघते आहे तिच्याकडे मी. आज मी नथ घातले कारण खूप जणी म्हणतात तू जरा मोठी नथ घे, पण मला मी पहिलं घेतलेलं हे आहे दागिना, मी स्वतःहून घेतलेलं, तर म्हणून मी हा खूप जपते. आणि मी काढून ठेवलेलं मुगट जो होता काल फोटोशूटला, मग नंतर म्हटलं आज थोडं क्लीनअप करायचं घरच्या घरी म्हणून थांबले मी. मुगट घालायची नंतर घाले म्हणून. आता निघते, छान अशी तयार झाले. माझं मुंडी इथून दिसत नसेल तर आता आवडलेली. ह्यातला ब्लाऊज जो आहे तो असाच आहे, म्हणजे बारीक एकदम स्टार बुट्टी आहे त्याच्यावरती, पण तो अजून शिवून नाही झालाय. म्हटलं ही नेसूया हिरवीगार छान. आणि याच्यामध्ये येलो आणि पिंक कलरचा हे कॉम्बिनेशन आहे म्हणून मी येलो कलरचा ब्लाऊज घातलाय, पिंक कलरचा ब्लाऊज घातल्याबरोबर. आणि आता निघते. फार सुंदर असं हळदी कुंकूसाठीचं डेकोरेशन केलं होतं प्रतिमाने. आणि मी खूप म्हणजे खूप असं वेळानं म्हणा किंवा खूप दिवसाने म्हणा असं काहीतरी अनुभवलं की अचानक म्हणजे कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि आपण एकदमच त्याच्याशी कनेक्टेड फील होतो. तर तसंच काहीसं झालं, कारण सकाळीच आमची भेट पहिल्यांदा झाली. ती मला नेहमी व्हिडिओ थ्रू पाहते. अजून तिथे येणाऱ्या काही दोघी जणी ज्या होत्या त्याही पाहत होत्या. खूप साऱ्या प्रांतातले लोक आहेत तिथे, कारण ती कॉलनी तशी आहे त्याच्यामुळे. सो दोघी जणी तरी कन्फर्म आपल्या होत्या ज्या पाहत होत्या. आणि बाकीच्या पण त्यांना त्यांच्याशी नव्याने ओळख झाली, पण सगळ्याच खूप छान होत्या. मला असं जाणवलं नाहीच कुठे की मी पहिल्यांदा आले वगैरे. सकाळी असंच मी आरोला स्विमिंगला सोडायला गेले होते आणि अचानक ती स्कूटी घेऊन अशी एकदम समोर आली आणि मीही एकदम अशी समोर थांबले. आरो पुढे होता आणि तिने मग एकदम विचारलं की मी तुम्हाला बघते असं. आणि 2 दिवसापूर्वी माझ्या डोक्यात आलं होतं की तुम्हाला हळदी कुंकूला बोलवावं, पण माझ्याकडे नंबर नव्हता, काही कॉन्टॅक्ट नव्हतं, तर कसं बोलवणार. आणि तेव्हा मग कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज केल्याने हळदी कुंकूला बोलवले तर नाही म्हणायचं नाही म्हणून मीही हो म्हटलं. आणि संध्याकाळी मग तिने ॲड्रेस मला पाठवला होता दुपारी. तो मला संध्याकाळी 6:30ला येऊन पोहोचला. मे बी कनेक्शन प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. आणि मी पटपट तयार होऊन निघाली, कारण नंतर पण मला मैत्रिणीच्या मुलीचं बोरणार आणि तिच्याकडे पण हळदी कुंकू होतं. खूपसे हळदी कुंकू होते मैत्रिणीमध्ये, तिकडे जायचं होतं.
त्याच्यामुळे मग ठरवलं की लगेच जाऊन यायचं. पण सचिन ऑफिसवरून आले, तेही माझ्यासोबत आले, ते बाजूला बाहेरच थांबले होते. सगळ्या खूप हौशी होत्या, दिलखुलास गप्पा मारत बसल्या होत्या. मला काहीच असं हे जाणवलं नाही, कारण ह्या सगळ्यांची भेटसुद्धा एकमेकींची एका फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये झाली. काही ना काहीतरी काम करायची प्रत्येकाला उर्मी असते की आपणही आपल्या नवऱ्याला हातभार लावा, म्हणून काही जणी काही ना काहीतरी करत असतातच. ह्या सगळ्यांशी बोलून इतकं छान वाटलं ना, म्हणजे मी खूप वेळ गप्पा मारत बसले होते सगळ्यांशी. प्रत्येक जणीने म्हटलं की हां आम्ही पण आता बघणार चॅनल वगैरे. एकटीने तरी विचारलं की साडी ड्रेपिंग का व्हिडिओ भी आप बनाते हो क्या, कारण साडी ज्या पद्धतीने ड्रेप केली होती असं बघून तिने बहुतेक बोललं असेल, मला विचारलं असेल. आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकूचं सगळं झालं, वाण वगैरे घेतलं आणि तिने खूप छान असा गाजरचा हलवा केला होता. मला रेसिपी तिला विचारायला नक्कीच आवडेल. प्रतिमा आता बघत असेल व्हिडिओ, मी तिला नंतर फोन करून विचारेन, कारण खूप सुंदर असा हलवा केला होता तिने. तर मग मी आले आणि इथे आल्यानंतर या सगळ्यांना भेटले. प्रत्येक राज्यातले कोण कोण आहेत, मराठी बोलणारे दोघे भेटले, बाकी सगळे लोक हिंदी बोलणारे आहेत. आणि मस्त छान वाटलं. असं वाटलंच नाही की एक कुठेही गेल्यानंतर आपण कम्फर्ट आपल्याला फील होत नाही, पण मला काय वाटलं, मी मस्त गप्पा यांच्या ऐकत बसलेले प्रत्येकांच्या. खूप छान 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 सगळ्या, म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी दुसरीकडे कुठे आले. मस्त मिसळून घेतलं सगळ्यांनी. आणि ही आहे प्रतिमा. नाव सांगाल काय? आपका नाम? रत्ना, प्रियंका, हाय, आराध्य, परब, उज्ज्वला, सुनीता, रुपाली, रेश्मा, सुहासनी, प्रतिमा. मला सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. होप सो की मला भेटून तुम्हाला सुद्धा चांगलं वाटलं असेल. मला पण छान वाटलं. फोटो घेऊया. छान फोटोज घेतले आम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत फोटोज काढून घेतले. खूप छान वाटत होतं, खूप स्पेशल फील वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा आपल्या घरी सवाष्णी बाई येते तर ओटी भरतो, ही आपली परंपरा आहे. तर तसंच प्रतिमाने सुद्धा तेवढं सगळं जो प्रपंच आहे तो केला. छानशी साडी अशी तिने मला ओटीमध्ये ठेवली. आणि थँक्यू सो मच की मला बोलवलंस. व्हिडिओ आता बघत असशीलच. खूप मस्त वाटलं. खूप दिवसानंतर असं खूपच छान वाटलं मला. गेल्यानंतर अचानक सगळे नवीन लोक, सगळे म्हणजे ज्यांना कुणाला मी कधीच बघितलेलं नव्हतं असे भेटले, त्यामुळे खूप मस्त फील झालं होतं. त्यानंतर मी घरी आले. तिकडून आले ते परत एका हळदी कुंकूला गेले. तिथून यायला खूप उशीर झाला आणि आले ते मग जेवले आधी. वरचं आवरलं थोडंसं आणि आता अजून आवरायचं आहे. मला तर झोप आली खूप. उद्या सकाळी उठून बघूया काय जे काय असेल ते. त्यामुळे आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. लाईट सगळे ऑफ केलेले, त्यामुळे चेहरा माझा दिसतोय की नाही काय माहीत नाही. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.